जो छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यासक आहे, तन्मयी आहे, त्याच्या अंगावरती रोमांच उठल्याशिवाय राहत नाही. इथे त्यांच्यानंतर अनेक पराक्रमी पुरुष त्यांच्यातून प्रेरणा घेऊन उभे राहिलेले. जी काही स्वप्न त्यांचे पिता शहाजी राजे यांनी पाहिली, त्या स्वप्नांना पूर्ण करण्याकरता मा जिजाऊंनी जे काही कष्ट घेतले आणि शिवरायांची एकंदर मानसिक, शारीरिक, भावनिक तयारी करून त्यातून उभं राहिलेले हे व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपला स्वाभिमान, आपली अस्मिता जागवली भारताची. एक लढवय्या माणूस म्हणून आपल्याला तो माहिती आहे, किल्ल्यावर राहणारा म्हणून माहिती आहे, सतत घोड्यावर बसणारा म्हणून माहिती आहे, तलवार चालवणारा म्हणून माहिती आहे. पण एक कुटुंब वत्सल पिता, एक पत्नीचा प्रेम करणारा पती, एक आदर्श बंधू आणि आदर्श मित्र, त्याचा आदर्श परिपाठ त्यांनी घालून दिला. नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. सर्वप्रथम मॅक्स महाराष्ट्रच्या कोट्यावधी प्रेक्षकांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. शिवरायांचं नाव घेतलं की प्रत्येकाच्या जो छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यासक आहे, तन्मयी आहे, त्याच्या अंगावरती रोमांच उठल्याशिवाय राहत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रत्येक क्षेत्रामधलं काम असेल आणि त्यांच्या संदर्भातल्या अनेक गोष्टी असतील, त्यातनं या महाराष्ट्रातलं जनमत घडलेलं आहे. इथे त्यांच्यानंतर अनेक पराक्रमी पुरुष त्यांच्यातून प्रेरणा घेऊन उभे राहिलेले. एका अर्थानं या देशाचाच नाही तर अखंड भारताचा प्रेरणा स्त्रोत ज्याला म्हणता येईल, असं छत्रपती शिवाजी महाराजांचं एकूणच चारित्र्य आहे. शिवजयंतीच्या निमित्तानं आपण याच चरित्राच्या वेगवेगळ्या पैलूंना उजाळा देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातले जे महाराष्ट्रात वेगवेगळे अभ्यासक आहेत, त्यांच्याशी आपण या शिवजयंतीच्या निमित्तानं संवाद साधतोय आणि शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या पैलूंचं आपण माहिती करून घेतोय. आत्ता आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं एवढं हे जे विशाल जागतिक कीर्तीचं कार्य जे केलं आहे, किंवा त्यांच्या आधी कोणी झाला नाही आणि त्यांच्या नंतर कोण होणार नाही, म्हणजे याच्या समय ह्योच म्हणजे त्यांच्यासारखे तेच, असं छत्रपती शिवाजी रायांचं आपण वर्णन करू शकतो. तर त्यांच्या एकंदरीतच चरित्रातून नेमका काय आपण धडा घ्यावा, त्यांच्यातून काय शिकवण नेमकी घ्यावी. कारण आजकाल आपल्याला देशामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे, समाजामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे आणि कुटुंबात ज्या पद्धतीचे हे आचार विचार चालले आहेत, त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र हे पुन्हा एकदा या देशातल्या चारित्र्याला कुठेतरी वळण देऊ शकतो, त्यात नैतिकतेचा शिरकाव करू शकतो, असं मॅक्स महाराष्ट्राला वाटतं. त्यामुळे आज आपण ज्यांचं अखंड महाराष्ट्रात नाही तर देशात आणि देशाबाहेर सुद्धा शिवचरित्राच्या अभ्यासकासंदर्भातलं नाव आहे, ज्यांची असंख्य पुस्तकं ही बेस्ट सेलर आहेत, असे डॉक्टर अशोक राणा, जे इतिहासाचे अभ्यासक आहेत, ते आता आपल्या सोबत आहेत. राणा सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रामध्ये. नमस्कार. सर्वप्रथम जय शिवराय. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांचं इतकं म्हणजे एका पैलूंवरती आपण त्यांच्या बोलू शकतो राणा सर, पण तुमच्याकडून आम्हाला सध्याच्या पिढीनं, तरुणानं, कुटुंबानं किंवा एखाद्या व्यक्तीनं काय आदर्श, काय शिकवण घेतली पाहिजे, हे आम्हाला ऐकायला तुमच्याकडून आवडेल. तर काय सांगाल त्या संदर्भात? छत्रपती शिवराय खरं म्हटलं म्हणजे असं एक व्यक्तिमत्व होतं, जसं आपण म्हटलं की यापूर्वी कोणी तसं होऊन गेलं नाही आणि यापुढेही होणार नाही, या सम हा. तर त्याला कारण असं होतं की त्यांनी शून्यातून स्वर्ग निर्माण करणे, असा एक शब्दप्रयोग मराठीत आहे. जी काही स्वप्न त्यांचे पिता शहाजी राजे यांनी पाहिली, त्या स्वप्नांना पूर्ण करण्याकरता मा जिजाऊंनी जे काही कष्ट घेतले आणि शिवरायांची एकंदर मानसिक, शारीरिक, भावनिक तयारी करून त्यातून उभं राहिलेले हे व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपला स्वाभिमान, आपली अस्मिता जागवली भारताची. आणि अवतीभोवती 3/4 भागामध्ये मोगलांचं राज्य होतं. काही राज्य निजामशाही, आदिलशाही
आणि इमाशाही जरी नव्हती, पण कुतुबशाही सुद्धा तेव्हा नव्हती, पण मोगलाई होती. म्हणजे 5 पातशाह्या मुस्लिम होत्या आणि लहान-लहान राजे संस्थानिक जे होते दक्षिण भारतातले, ते सुद्धा असे काही संघटित नव्हते आणि उत्तरेकडे राजस्थानमध्ये जे काही राजे होते ते सुद्धा मोगलांना शरण गेले होते. छत्रसाल सारखा राजा हा प्रेरणा घेतो आहे छत्रपती शिवरायांकडून. आसामचे राजे प्रेरणा घेत आहेत. जगभर ज्यांची चर्चा होते आहे, असं एकमेव व्यक्तिमत्व जगाच्या पाठीवर होऊन गेलं, जे छत्रपती शिवाजी महाराजांसारखं, जे आदर्श पती होते, आदर्श पिता होते, आदर्श पुत्र होते, आदर्श बंधू होते, आदर्श राजा, अशा सगळ्या सगळ्या पैलूंनी ज्याला आदर्श म्हणता येईल असं एक एकमेव व्यक्तिमत्व छत्रपती शिवाजी महाराज होतं. आणि त्यांना कोणत्याही प्रकारची अनुकूलता नसताना सर्वसामान्य माणसाच्या आधारे, सर्वसामान्य माणसाच्या मदतीने त्यांनी स्वराज्याची उभारणी केली. त्याला हिंदवी स्वराज्य असं म्हणतात. आता हिंदवी शब्द आला की अनेकांना असं वाटतं की हिंदूंचं राज्य होतं काय? तर हिंदवी शब्दाचा अर्थ मुळात तसा होत नाही. एक इतिहासकार होऊन गेले आपल्याकडे रियासतकार गोस सरदेसाई. त्यांनी स्पष्ट केलं आपल्या सगळ्या ग्रंथांमधून की हिंदवी शब्द हा हिंदू या अर्थाचा नाही आहे. त्याचा अर्थ होतो हिंदुस्थानचं स्वराज्य. म्हणजे भारताच्या माणसाने निर्माण केलेलं राज्य, स्वतःचं राज्य असा त्याचा अर्थ होतो. पण चुकून आता त्या शब्दाचा अर्थ हिंदूंचं राज्य असा घेतला जातो आणि यवनांचा उच्छेद करणारा राजा म्हणून अशी एक प्रतिमा छत्रपती शिवरायांची गेल्या 100 वर्षात तयार करण्यात आली. प्रामुख्याने 50 वर्षामध्ये, 60 वर्षामध्ये त्याला जास्त वेग आला आणि या 1-2 वर्षात त्याला आणखी जास्त उभारी आलेली आहे. अशा काळामध्ये एका महान माणसाला, जो व्यापक होता, त्याला संकुचित करण्याचं कारस्थान आपल्या देशात रचलं जात आहे. या पार्श्वभूमीवर आपण त्यांच्या चरित्राची चर्चा करतो आहोत. हे चरित्र जगापेक्षा वेगळं, जगापेक्षा अगदी व्यक्तिमत्व वेगळं, जगापेक्षा वेगळा राजा, अशी सर्व अशी जी सर्व व्यक्तिमत्वाची जी बाजू आहे, त्या बाजू छत्रपती शिवरायांच्या एकंदर व्यक्तिमत्वाला आहे. म्हणून आपण त्यांची चर्चा शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर आज करतो आहोत. त्यांचा एकंदरीत जो प्रवास होता, म्हणजे आदर्श पिता, पुत्र, बंधू, पती, राजा, अशा सगळ्यात, किंवा मित्र म्हणून जो काही त्यांचा प्रचार होता, तर त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही, की त्याची काय उदाहरणं आहेत, त्याचे काही किस्से त्यांच्या आयुष्यातले असतील तर ते अधिक चांगल्या पद्धतीनं लोकांना समजू शकतील, की त्या उदाहरणाच्या अर्थी आपण जर सांगितलं तर लोकांपर्यंत पोहोचू शकते. आदर्श पिता हा एक मुद्दा फार महत्वाचा आहे, कारण छत्रपती शिवरायांच्या स्वप्नांना साकार करण्याचं काम संभाजी महाराजांनी त्यांच्यानंतर केलं. कारण शिवाजी महाराजांचा मृत्यू हा वयाच्या 50व्या वर्षी झाला. हे 50वा वर्ष एका धडधाकट माणसाला, जो लढवय्या आहे, अनेक लढाया लढलेल्या आहेत, मुत्सद्दीपणा ज्यांनी गाजवलाय, अशा व्यक्तीला अचानक मृत्यू येणं ही तर गोष्ट नैसर्गिक नव्हती. आणि अशाही परिस्थितीत त्यांचे जे सरकारकून होते, मोरोपंत पिंगळे किंवा प्रल्हाद निराजी, अण्णाजी दत्तो सुर्नीस, बाळाजी आवजी चिटणीस, अशी सगळी मंडळी ही संभाजीराजांच्या विरोधात होती. आता हे संभाजीराजे असे होते की ज्यांची आई लहानपणी मरण पावली. ते जवळपास 2 वर्षाचे असताना त्यांच्या मातोश्री सईबाई हा निवर्तल्या आणि त्या गेल्यानंतर त्यांचं लालन-पालन जिजाऊनी केलं. सोयराबाई त्यांच्या सावत्र आई जरी होत्या, तरी त्यांनी प्रेमाने सगळ्या त्यांच्या आया ज्या होत्या, सावत्र आया, त्यांनी त्यांना अतिशय लाडा-कौतुकाने वाढवलं होतं. कोणीही त्यांना दुखावलं नव्हतं. उलट त्यांना शिक्षणाच्या सर्व संधी शिवाजी महाराजांनी उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे संस्कृतचे ते पंडित होते. वयाच्या 11व्या वर्षी त्यांनी ग्रंथ लिहायला सुरुवात केली. साधारणतः 18 वर्षापर्यंत 7 ग्रंथ त्यांनी लिहिले. संस्कृतमधले नखशिका आहेत, किंवा बुधभूषण हा ग्रंथ अतिशय गाजलेला आहे. नायिका भेद आहे. संस्कृतच्या तत्वज्ञानाचा अभ्यास, संस्कृतच्या राजकारणाचा अभ्यास, संस्कृतच्या काव्यशास्त्राचा अभ्यास, हा सगळा अभ्यास त्यांनी लहानपणीच केलेला होता. म्हणून एखादा पिता आपल्या मुलाच्या शिक्षणाकरता किती काळजी घेतो आणि त्याची आई जिवंत नसताना त्याच्यावर आईसारखंच प्रेम करतो, हे शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वातून आपल्याला कळतं. म्हणून ते आदर्श पिता या अर्थाने, आदर्श पती या अर्थाने होतात की त्यांनी जी काही लग्न केली ती केवळ विलासासाठी, भोगासाठी केलेली नाहीये. म्हणजे सईबाईचा मृत्यू झाल्यानंतर झालेली काही लग्न आहेत, त्याच्या आधी झालेली काही लग्न आहेत. मला वाटतं 13 वर्षाची असतानाच त्यांची 3 लग्न झालेली होती आणि नंतर मग काही लग्न झाली. ही बाकी लग्न जे शहाजी राजे आणि जिजाऊंनी त्यांची करून दिली, ती राजकारणाच्या सोयीने केलेली आहेत. ती काही
केवळ लग्न करायची म्हणून करायची असं नाही झालं. अनेक सरदार घराणी होती, अनेक मुत्सद्दी लोक होते, लढवई लोक होते. त्यांच्या कुटुंबाशी आपला संबंध जोडला जावा आणि स्वराज्याला उभारी यावी या राजकीय हेतूने मुत्सद्दीपणाने ही लग्न झालेली आहे. आणि ह्या लग्नामध्ये जी काही मुलं, जसं त्यांना एक मुलगी होती, संभाजीराजासारखा मुलगा होता, सोयराबाईपासून झालेला राजाराम हा एक मुलगा होता. तर राजाराम हा जन्मतःच जेव्हा पालथा जन्मला, म्हणजे पायापासून, त्याला पायाळू म्हणतात, तेव्हा अनेकांनी त्याला अशुभ अपशकुनी ठरवलं होतं. पण तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, तो अपशकुनी नाही, तो ही मोगलाईही पायाखाली तुडवेल. म्हणजे अशा तऱ्हेने सकारात्मक दृष्टीने त्यांनी विचार केला, नशिबाचा विचार केला नाही. ज्योतिषशास्त्रावर त्यांनी जास्त विश्वास ठेवला नाही आणि दैववादी ते नव्हते. असं हे व्यक्तिमत्व, आपण बुद्धिप्रामाण्यवादी हा शब्द तर वापरणार नाही. अनेक शब्द आज आपण आधुनिक वापरतो, त्या अर्थाने वापरणार नाही, पण विवेकी होते. विवेकशील असल्यामुळे त्यांनी अशा ज्या गोष्टी आज आपण पाळतो, आपले राज्यकर्ते जे कर्मकांडाच्या आहारी गेलेले आहेत आणि लोकांनाही कर्मकांड करायला भाग पाडतात, तशा प्रकारच्या मोहिमा आखतात. तर तसा जो मूर्खपणा आजचे लोक करतात, तसा मूर्खपणा शिवाजी महाराजांनी आयुष्यात केला नाही. श्रद्धा, भक्ती त्यांच्या ठायी होती. त्यांची तुळजाभवानीवर श्रद्धा होती, निष्ठा होती. ते शिवाचे उपासक होते, शिखर शिंगणापूरच्या महादेवाचे उपासक होते. जगदीश्वराचा प्रसाद त्यांनी बांधला राज्याभिषेकाच्या नंतर. खूप ठिकाणी शिवालयांना त्यांनी देणग्या दिल्या आहेत. तशा काही मस्जिदींना आणि दर्ग्यांना सुद्धा देणग्या दिल्या आहेत. ख्रिश्चन असो, मुस्लिम असो, हिंदू असो, की इतर कोणत्याही धर्माचा किंवा पंथाचा असो, ती व्यक्ती आपली नागरिक आहे, आपल्या स्वराज्याचे एक घटक आहेत. त्यांच्याकडे ते पाहत होते. त्या अर्थाने सर्वधर्म समभावाचं प्रतीक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. कुटुंबाच्या दृष्टीने कुटुंबवत्सल पिता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि आदर्श बंधू म्हणजे तंजावरला जेव्हा व्यंकोजी राजे भोसले राज्य करीत होते, कारण शहाजी राजांच्या एक पत्नी ज्या होत्या त्यापासून झालेला व्यंकोजी राजे, तर तो सावत्र भाऊ होता खऱ्या अर्थाने. पण त्या सावत्र भावाला सुद्धा प्रेमाने वागवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. एक लढवय्या माणूस म्हणून आपल्याला तो माहिती आहे, किल्ल्यावर राहणारा म्हणून माहिती आहे, सतत घोड्यावर बसणारा म्हणून माहिती आहे, तलवार चालवणारा म्हणून माहिती आहे. पण एक कुटुंब वत्सल पिता, एक पत्नीचा प्रेम करणारा पती, एक आदर्श बंधू आणि आदर्श मित्र. आता मित्र म्हटलं की थोडासा प्रश्न निर्माण होतो, कारण जे मुत्सद्दी असतात, राजकारणी असतात, त्यांना कोणी मित्र नसतो. तसं जवळचा कोणीही मित्र शिवाजी महाराजांना नव्हता. पण जे सहकारी होते त्यांच्याशीच ते मित्रत्वाच्या भावनेने वागत असत. किंवा परदेशी जे वकील आहेत, जे परदेशी व्यापारी आहेत, त्यांच्याशी कसं वागावं राज्यकर्त्यांनी, त्याचा आदर्श परिपाठ त्यांनी करून घालून दिला. आज्ञापत्र आणि राजनीती नावाचा जो ग्रंथ आहे, रामचंद्र पंतामात्यांनी यांनी लिहिलेला, तर त्या ग्रंथामध्ये एकंदर शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व चित्रित झालेलं आहे. त्यात व्यापाऱ्यांशी कसं वागावं, त्यांच्याकडून कर कसा वसूल करून घ्यावा, काही बाबतीत सक्ती कशी करावी आणि सवलती किती द्यावा, किंवा व्यापाऱ्यांची वखार बसवायची असेल तर ती नदीच्या किंवा खाडीच्या किंवा समुद्राच्या काठावर वसवायला परवानगी देऊ नये. त्यांना पक्क्या इमारती बांधायला परवानगी देऊ नये, कारण ह्या इमारती बांधल्या तर किल्ल्यासारख्या होतात आणि स्वराज्याचा तो भाग त्यांच्या हवाली केला जातो आणि स्वराज्याचा तुकडा पडतो. ही सावधगिरी बाळगावी. आता ऑक्झिडेन जो शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस शिवाजी महाराजांना नजराणा द्यायला, इंग्रजी ज्या वखारी होत्या त्यांचा तो वकील होता, तर नजराणा द्यायला आला, तेव्हा त्याला शिवाजी महाराजांनी सांगितलं की तुम्ही हा नजराणा मी स्वीकारतो, पण तुमचे जे नियम आहे, कायदे आहेत व्यापाऱ्यांसाठी आम्ही लावलेले, ते काटेकोर त्याचं पालन करा, नाही तर तुमच्यावर आम्ही कारवाई करू शकतो. अशा प्रकारे एक कुशल प्रशासक आणि थोडंसं म्हणून कठोर प्रशासक म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी दिसतं. एकंदर त्यांच्या राज्य करण्याच्या पद्धतीमध्ये सर्वंकष असं व्यक्तिमत्व आपल्याला त्यांचं दिसतं. म्हणजे खाजगी नाती, आपसातली नाती आणि नागरिक आणि सहकारी त्यांची मदत घेणे, त्यांना सन्मान देणे, त्यांच्याकडून योग्य ती कामं करून घेणे आणि स्वराज्याचं रक्षण करणे. एकमेव त्यांचा होता, स्वराज्याचं रक्षण करणे, स्वराज्याची उभारणी करणे आणि लोकांना सुख देणे. लोककल्याणकारी राजा शिवरायांचं व्यक्तिमत्व आपल्या पुढे येतं त्यांच्या एकंदर चरित्रातून. म्हणून आपण त्या चरित्राचा आज विचार करत आहोत. एकूण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही थोडक्यात प्रत्येक याच्या म्हणजे आढावा घेतला, पण शिवरायांच्या संदर्भातले जे आता समज गैरसमज मोठ्या प्रमाणात आहेत, तर त्या समज गैरसमजांबद्दल काय सांगाल? त्याला थोडासा आपण स्पर्श केला पाहिजे, कारण कसं आहे की
की छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र हे कुठेतरी एखाद्या हत्यारासारखं वापरावं किंवा त्याचा वापर करून देशामध्ये दुही माजवावी किंवा त्यांच्या याच्यानेच दुसऱ्या कुठल्या तरी जय शिवाजी जय भवानी म्हणून हल्ले करावे, अशी जी काही प्रवृत्ती बळवली जाते की म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शत्रूंवर तुटून पडायचे जय शिवाजीने जय भवानी ही च्या घोषणा घेऊन. पण आता देशामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे की कुठल्याही पद्धतीनं झुंड जमा झाली की ती जय शिवाजी जय भवानीची घोषणा देते. त्याच्याबद्दल काय सांगाल, समज गैरसमजांबद्दल? छत्रपती शिवाजी महाराज हे अतिशय लोकप्रिय व्यक्तिमत्व होतं म्हणून सर्वांनाच ते आपलंसं वाटतं. आपल्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून त्यांच्याकडे लोक पाहतात. पण राज्यकर्त्या लोकांनी, राजकारणी लोकांनी शिवाजी महाराजांचा वापर आपल्या शत्रूच्या विरुद्ध सतत केलेला आहे आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही गैरसमज निर्माण झाले आहेत. जसं हर हर महादेव हे शिवाजी महाराज म्हणत असत. पुढे हर हर महादेव हे महार रेजिमेंट जी होती आपल्याकडे, तिचा सुद्धा नारा होता आणि ते जय शिवाजी के बालक हम, म्हणजे मी शिवाजीचा बालक आहे असं महार रेजिमेंटचे सैनिक म्हणत होते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा, त्याच्या आधी सुद्धा. अशा तऱ्हेने छत्रपती शिवाजी महाराज लढवय्या या लोकांचा आदर्श तर होताच, पण राज्यकर्त्या लोकांच्या दृष्टीने सुद्धा एक आकर्षण होतं. म्हणून अलीकडे महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर मुस्लिमांच्या विरोधात केला, हा एक भाग झाला. दुसरं, काही लेखकांनी शिवाजी महाराज मुस्लिम होते, मुस्लिम विरोधी होते अशा प्रकारचं चित्रण आपल्या कादंबऱ्यांमधून आणि शिवचरित्रातून केलंय. तर त्यातून काही गैरसमज निर्माण झाले. अलीकडे एक पुस्तक माझ्या पाहण्यात आलं की त्यात सरळ लिहिलं, यवनांचा उच्छेद करणारा छत्रपती शिवाजी महाराज, असं एक मोठं पुस्तक आता यावर्षी प्रकाशित झालं. म्हणजे पुन्हा पुन्हा ह्या प्रवृत्ती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाला खुज करणाऱ्या प्रवृत्ती आताही सक्रिय आहेत. पण त्यांचं व्यक्तिमत्व आपण समजून घेतलं पाहिजे, कारण मुस्लिम विरोधी तर त्यांना वापरलं गेलंच, पण आपल्या शत्रूच्या विरोधात वापरलं गेलं आणि त्यामुळे शिवाजी महाराज हे नाव बदनाम झालेलं आहे. म्हणजे शिवाजी महाराज नाव घेतलं की लोक चिडतात, काही लोक संतापतात, कारण जे दलित शोषित वर्गातले लोक आहेत त्यांच्या विरोधात हे नाव वापरलं गेलं आहे. मुस्लिमांच्या विरोधात तर वापरलं गेलंच आहे आणि आता केवळ हिंदू धर्माचे पुरस्कर्ते म्हणून की हिंदू धर्म संरक्षक म्हणून सुद्धा त्यांचं नाव वापरलं जात आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी अतिशय भ्रामक आहेत आणि शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाला खुज करणारच आहे, पण त्यांची बदनामी करणार सुद्धा आहे. कारण त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये असा कुठेही धर्मवेडेपणा नव्हता. जरी ते तुळजाभवानीचे उपासक होते, म्हणजे आपल्या ज्या उपासना आहेत त्या तर आपण कराव्यात. आताही भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला आपापले धर्म, आपापल्या उपासना सांभाळण्याचा अधिकार दिलेला आहे. कोणताही राज्यकर्ता एखाद्या धर्माचा समर्थक असू शकत नाही की दुसऱ्या धर्माच्या विरोधात असू शकत नाही. सुरतेच्या लुटेच्या संदर्भात जी माहिती बाहेर आलेली आहे त्यानुसार सुरतेची लूट केली. सुरत म्हणजे काही एक गाव म्हणून लुटला नाही, तिथल्या व्यापाऱ्यांच्या ज्या पेठा होत्या, ज्या पेठामध्ये भरपूर पैसा होता, मसाल्याचे पदार्थ होते, काही हिरे माणकं होती. सुरत आताही व्यापारी वसाहत आताही आहे, तेव्हाही होती. तर तिची लूट म्हणजे व्यापाऱ्यांकडून खंडणी वसूल करण्या इतपत काम त्यांचं होतं. पण हे करताना त्यांनी कोणत्याही व्यापाऱ्याचा जीव घेतल्याचा उल्लेख नाही किंवा त्या ठिकाणी इतर धर्माचे लोक आहेत तर त्यांना सुद्धा उपद्रव झालेला नाही. ख्रिस्ती लोक त्या ठिकाणी होते, मुस्लिम होते, त्यांना उपद्रव झालेला नाही. ती सुरतेची लूट हा शब्द आपण वापरतो, पण जे काही त्यांनी द्रव्य आणलं तर द्रव्य आणताना सुद्धा त्यांनी एक कायदा पाळला होता की ती सगळी लूट किंवा खंडणी किंवा द्रव्य म्हणूया आपण त्यांना, ते सरकार जमा करायचं. मोगलांच्या काळामध्ये तशी पद्धत नव्हती. मोगलांच्या सैन्यांना पगार वगैरे नव्हता, त्यामुळे जे काही लूट असेल ती त्यांच्या मालकीची आणि काही महत्वाचा ऐवज तो फक्त राजाच्या खजिन्यात जमा करायचा, अशा प्रकारचा नियम होता. पण शिवाजी महाराजांनी तो नियम मोडला आणि आपल्या सैनिकांना त्याने नियमित वेतन देण्याची व्यवस्था केली. म्हणजे सैनिक हा लढतो आहे लढाईमध्ये, तेव्हा पगाराची वेळ झाली तेव्हा तो पगार घरी नेऊन देण्याची व्यवस्था, त्या कुटुंबातल्या लोकांची व्यवस्था पाहण्याची काळजी स्वतः शिवाजी महाराज घेत असत. मी ऑक्झिडेंटचा मागा उल्लेख केला की ऑक्झिडेंट जेव्हा राज्याभिषेकाच्या वेळेस रायगडावर आला तेव्हा त्याला भेटायला छत्रपती शिवाजी महाराज स्वतः गेले होते. ज्यांचा राज्याभिषेक आहे, जो राजा आहे, तो स्वतः जातो आणि तो म्हणतो की तुला काही आमच्याकडलं जेवण आवडलं की नाही बाबा. तर तो म्हणाला की मला काही फारसं आवडलं नाही, मला दुसरी गोष्ट आवडते ती द्या. तर काय हवं, तर मला मासे पाहिजे. तर ते मासे त्याला नेऊन देण्याचं काम, ती व्यवस्था शिवाजी महाराजांनी केली होती. अशा तऱ्हेने व्यक्तिगत प्रत्येकाची काळजी घेणारे शिवाजी महाराज कोणत्याही धर्माच्या विरोधात असू शकत नाही. सुरतेच्या लुटीच्या वेळची गोष्ट असो की ज्या ज्या लुटी झाल्या त्यावेळेस लूट शब्द वापरलेला आहे म्हणून आम्ही वापरतो. ज्यावेळी ह्या स्वाऱ्या झाल्या तेव्हा तिथून जो खजिना, तिथून जो ऐवज आणलाय त्या कोणत्याही माणसाला दुखापत होऊ नयेची काळजी शिवाजी महाराजांनी घेतली
विशेषतः औरंगजेबाचा जो तवारीखकार आहे, म्हणजे आपल्याकडे दैनंदिन लिहिण्याची पद्धत नव्हती भारतामध्ये, पण मोगलांनी ही पद्धत आणली. मोगलांनी रोज काय घडतं त्याची नोंद घेणारा एक तवारीखकार, डायरी लिहिणारा माणूस नेमला होता. तर खाफी खान हा औरंगजेबाचा तवारीखकार होता. तो लिहितो की शिवाजी महाराजांबद्दल त्याला काही प्रेम होतं असं नाही, की औरंगजेबही शिवाजी महाराजांबद्दल चांगला काही बोलत नव्हता, पण तसे शब्द वापरूनही त्यांना काफीर म्हटलाय. आपल्या खाफी खानानी काफीर म्हटल्यामुळे म्हणजे त्यांनी गोष्ट सांगितली, शिवाजी महाराजांच्या स्वारीच्या वेळेस सैनिकाच्या हाती समजा कुराणाची प्रत आली, म्हणजे चुकून आपल्या हाती एखादा ग्रंथ येतो आणि तो जर मुस्लिमांचा आहे, त्यांचा श्रद्धास्थान आहे, तर आपल्या सैनिकांमध्ये कोणी मुस्लिम सैनिक असेल त्याच्या हाती सन्मानाने ती प्रत देऊन देण्याचं काम शिवाजी महाराज करीत असत. ख्रिस्ती कोणी असेल तर सुरतेच्या लुटीबद्दल एक गोष्ट सांगितली जाते. एक ख्रिश्चनांचं घर होतं, त्या घरामध्ये एकच म्हातारी बसली होती. तिला भीती वाटत होती की शिवाजी महाराज आले की सगळ्यांना भीती वाटायची, कारण त्यांचे सैन्य होतं ते फार प्रभावी होतं. तेव्हा त्या म्हातारीला त्रास होऊ नये म्हणून शिवाजी महाराजांच्या सैन्यानी तिच्या घराच्या अवतीभोवती पहारे ठेवले होते, ते चुकून वाकून तिला त्रास होऊ नये. म्हणजे हिंदू मुस्लिम हा भाग तर नव्हताच, कारण जिजाऊ ज्या होत्या त्यांच्या मातोश्री त्या जेव्हा पुण्यात आल्या, कसबा पेठेत जेव्हा आल्या, तर ते कसबा गणपती यांनी स्थापन केला वगैरे वगैरे. तर तेव्हा तिथे मता नावाची एक मुस्लिम नायकीण गायिका होती, नर्तकी होती, आणि ती म्हातारी झाली होती. जेव्हा त्यांना कळलं की तिला पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला, तिला खाया प्यायचा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा तिच्या वेतनाची व्यवस्था, तिला निवृत्ती वेतनाची व्यवस्था, मता हे नाव त्या मुस्लिम गायिकेचं आहे. कमल गोखले यांनी एका लेखामध्ये तो उल्लेख केला, फार ठिकाणी तो आढळत नाही म्हणून सांगतो. तर अशा तऱ्हेने जिजाऊंमध्ये ते संस्कार होते की कोणत्याही प्रकारे धार्मिक भेदभाव करू नये. आता हे जर असेल, ते जर शिवाजी महाराजांच्या एकंदर जीवनाचा भाग असेल, तर त्यांना मुस्लिम विरोधी कसं ठरवता येईल, हिंदुत्वाचे समर्थक कसे करता येईल, त्या ख्रिश्चनांचे विरोधक कसे करता येईल, विशिष्ट जातींचे समर्थक किंवा काही जातींचे विरोधक कसे करता येईल. तर अशा प्रकारचा जो एक प्रचार गेल्या 100 वर्षामध्ये महाराष्ट्रात झाला. मी 100 वर्ष यासाठी म्हणतो की 50-60 वर्ष 1960 पासून आपल्याला पुरंदरेच्या कादंबऱ्या, त्या कादंबऱ्यातून मुस्लिम देश दिसून पडतो, पण त्याचे आधी काही ग्रंथ असे लिहिले गेले ज्यामध्ये तो काळिमा भासला गेला. 1810 मध्ये मल्हार रामराव चिटणीसाची बखर लिहिली गेली. त्या बखरीमध्ये म्हणजे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 122 वर्षांनी, तर त्या बखरीत सुद्धा शिवाजी महाराजांचं चरित्र अतिशय विकृत रूपाने रंगवलंय. त्याचा प्रभाव पुढल्या ग्रँड अप सारख्या इतिहासकारावर झाला. नंतरच्या नाटककार, अगदी आपल्याकडे कानिटकर सारखे, वसंत कानिटकर नाटककार होते, त्यांच्यावर झाला. पुबा भावे सारखे हिंदुत्ववादी कादंबरीकार होते, त्यांच्यावर झाला. आणि राम गणेश गडकरीवर सुद्धा झाला. या सगळ्या लेखकांनी सुद्धा विकृत प्रतिमा छत्रपती शिवाजी महाराजांची रंगवली, संभाजींची रंगवली पुढच्या काळात. तर अशा तऱ्हेने एक दृष्टिकोन जो मल्हार रामराव चिटणीसांनी दिला तो असा होता की त्याचा खापर पणजोबा जो होता बाळाजी चिटणीस यांनी संभाजी महाराजांच्या खुनाचा प्रयत्न केला होता. त्यांना विषारी मासा खाऊ घालायचा प्रयत्न केला, आणि त्यातून औरंगजेबाचा जो मुलगा अकबर आहे, त्यांच्या मुलाचं नाव अकबर होता, तो काही फार प्रभावी नव्हता, पण संभाजी महाराजांचा जो मित्र होता त्याला हे कळलं त्याच्या दूताकडून की संभाजी महाराजांना मारण्याचा प्रयत्न बाळाजी चिटणीस, अण्णाजी दत्तो सुनीस, प्रल्हाद निराजी, हिरोजी फर्जन ही सगळी मंडळी करतायत. आणि तेव्हा त्यांनी तिथे एक दूत पाठवला आणि आता जी तुला मासे खायला देणार आहे त्यात विष आहे सांगितलं. तेव्हा संभाजी महाराजांनी तो माशाचा तुकडा एका कुत्र्याला दिला, तो कुत्रा पटकन मरण पावला. एका सेवकाला दिला, तोही मरण पावला. मग तो संताप जो संभाजी महाराजांचा होता त्यातून त्यांनी अण्णाजी दत्तो म्हणा की हा जो हिरोजी फर्जन सुद्धा त्यात होता, आणि विशेषतः बाळाजी चिटणीस जो छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वीय सचिव होता, त्याला हत्तीच्या पायदळी तुडवलं. म्हणजे एखाद्याचा खून तुम्ही करत असाल तर त्याला माफ कसं करता येणार आपल्याला, मग त्याला शिक्षा झालीच पाहिजे. ही शिक्षा केली संभाजी महाराजांनी, म्हणून मल्हार रामराव चिटणीस जो त्यांचा खापर पणतू होता, त्यांनी 1810 मध्ये मल्हार रामराव चिटणीसांनी सप्त प्रकरणात्मक बखर लिहिली, शिवाजी महाराजांचा इतिहास चरित्र लिहिलं, त्यातही काही विकृती आल्या आहेत. आणि संभाजी महाराजांच्या चरित्रावर त्यांनी जे काही बखर लिहिली त्यातही काही विकृती आल्या आहेत. म्हणजे व्यक्तिगत आकसापोटी अशा तऱ्हेची विकृती काही इतिहासकारांनी करून ठेवली, आणि त्याचा प्रभाव ह्या सगळ्या इतिहासकारावर झाला. कोणी मुळात सत्यशोधन केलं नाही. फक्त 1960 मध्ये वासी बेंद्रे एक फार मोठे इतिहासकार होते सातारा जिल्ह्यातले, आणि त्यांनी यशवंतराव चव्हाणांची मदत घेतली. यशवंतराव चव्हाणांनी त्या काळात 1960 मध्ये त्यांना 16-15 हजार रुपये दिले आणि ते परदेशात गेले, पोर्तुगालमध्ये गेले, इंग्लंड मध्ये गेले, फ्रान्समध्ये गेले, आणि तिथून अस्सल कागदपत्र त्याच्या नकला करून आणल्या. त्यामुळे आपले सत्य इतिहास शिवाजी महाराजांचा आज पाहायला मिळतो, वाचायला मिळतो. हा जर वासी बेंद्रेंनी हा प्रयत्न केला नसता तर कदाचित अजूनही विकृती चालू राहिली असती. आता बहुतेक जे स्वतःला शिवचरित्रकार किंवा स्वतःला
शिवाजी महाराजांचे भक्त बनवतात, ते स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात, ते लोक वासीबंदीचा संदर्भ घेत नाही, दुसरे संदर्भ घेतात आणि शिवचरित्र विकृत करण्याचा प्रयत्न करतात. आणि हे सातत्याने चालू आहे, म्हणजे अजून थांबलेलं नाही. म्हणजे सत्यशोधन आता कागदपत्र बरीचशी बाहेर आलेली आहेत, शिवाजी महाराजांची पत्र आलेली आहेत, काही खबरीवर प्रचंड संशोधन झालंय त्या बखरीवर, त्या बखरी कशा विकृत स्वरूपाच्या आहे. हे सगळं झाल्यावर सुद्धा शिवचरित्र हे लिहिणारे लोक आजही त्यांना हिंदुत्ववादी म्हणून रंगवतात आणि मुस्लिम विरोधी म्हणून रंगवण्याचा प्रयत्न करतात. असं शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व नव्हतं. असा कोणताही राजा हा राज्य करू शकत नाही. तो कल्याणकारी राजा नसतो, आदर्श राजा सुद्धा नसतो, तो आदर्श पती, पिता वगैरे, पुत्र किंवा मुलगा असू शकत नाही किंवा मित्र असू शकत नाही. ह्या सगळ्या पैलूचा विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला त्या काळाच्या कसोटीवर स्वतःला सिद्ध केलं की एक आदर्श राजा कसा असावा, लोक कल्याणकारी राज्य कसं असावं. आणि या सगळ्या गोष्टीच्या नोंदी त्यांच्या पत्रांमध्ये आहेत आणि विशेषतः आज्ञापत्रासारख्या एका ग्रंथामध्ये आहे. आणि सभासदाची बखर असेल किंवा आणखी काही नंतर समकालीन काही जेरे शकावली वगैरे काही बकरी आहेत, त्या बकरीमध्ये काही नोंदी झालेल्या आहेत. आणि त्यामुळे खरं चरित्र शिवाजी महाराजांचं लोकांपुढे आलं आहे. ते विकृत करायला आता काही फारसा वाव नाही आहे. तरीही काही लोक ही विकृत प्रवृत्तीचे लोक हे करत राहतात. त्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. आणि शिवचरित्राबद्दल जे गैरसमज असतील, विशेषतः हिंदुत्वाबद्दलचे गैरसमज आहे, मुस्लिम विरोधाबद्दलचे गैरसमज आहेत, आणखी काही बारकावे आहे, त्याची चर्चा आपण वेगळ्या संदर्भात केव्हा तरी करू. बरोबर आहे. दुसरा एक शेवटचा प्रश्नाकडे आपण येऊया शिवचरित्रातून, की साधारणतः आता तुम्ही पाहताय की सध्याचे तरुण जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये चंगळवादाकडे गेलेले आहेत. फक्त भौतिक सुख, एक गोष्ट दिली की दुसरी, दुसरी गोष्ट आली की तिसरी, आणि त्याच्यातनं ज्या पद्धतीचं आता त्यांचं स्ट्रेस लेवल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत, तर ह्या तरुण वर्गाला काय सांगाल? कारण की चंचलता नावाचा जो प्रकार आहे स्वभावामध्ये तरुणांच्या, मोठ्या प्रमाणात चंचलता आणि वस्तूचं आकर्षण, भौतिक याचं, म्हणजे माझ्याकडे अमकी गोष्टी असेल तर मग मी श्रीमंत, तर मी समाधानी, वस्तूशी संबंधित सुखाची जी काही हे आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून या तरुणांनी नेमकं कसं काय धडा घ्यावा आणि स्वतःला कसं सावरावं? छत्रपती शिवाजी महाराज आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीचे पथ्य किंवा काय त्यांची कशा पद्धतीने ते वागत होते, कुठल्या गोष्टी, आता एवढ्या आजूबाजूला 2/3 ठिकाणी जवळपास जर परकीय सत्ता असेल आणि आपलं एक छोटंसं राज्य असणार, त्या राज्यामध्ये राहत असताना अनेक शत्रू असतील, अनेक प्रकारचे त्यांच्यावरती म्हणजे भीती असेल त्यांना, तर एवढ्या सगळ्या वातावरणात ते स्वतःचं एकंदरीत धैर्य, आत्मविश्वास आणि ह्या गोष्टी कसं काय ठेवायच्या? फारच महत्वाचा आपण प्रश्न विचारलाय. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व जे घडलं ते वडिलांपासून ते बराच काळ दूर होते. म्हणजे बेंगलोरला शहाजी राजे होते, बेंगलोर आणि कंदर्पी हे या भागातली जहागीर त्यांच्याकडे होती. तेव्हा पुणे सुपे प्रांताची जहागीर सांभाळण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणजे बाळ शिवबा आणि जिजाऊंना त्यांनी या प्रांतात पाठवलं. आणि इकडे पाठवल्यावर मग त्यांना प्रत्यक्षपणे मदत त्यांना करणं शक्य नव्हतं, पण त्यांनी काही सहकारी त्या ठिकाणी पाठवले. विशेषतः 5 असे विद्वान पाठवले की जे त्यांना अनेक प्रकारचं शिक्षण देतील. युद्धशास्त्र असेल, शस्त्र कशी चालवावी, राजनीती असेल, धर्मशास्त्र असेल, अशा प्रकारे हे शास्त्र शिकवण्याची एक व्यवस्था, एक पंतोजी गुरु त्यांनी त्या ठिकाणी पाठवले. त्यांची नावं सुद्धा आहेत. सोनोपंत डबीर एक त्यातलं एक नाव आहे. तर अशा तऱ्हेने ही माणसं पाठवली, म्हणजे संस्काराची उत्तम व्यवस्था शहाजीराजांनी केली होती. दुसरी गोष्ट, शहाजीराजांच्या मनात जे स्वराज्य स्थापनेचं एक स्वप्न होतं, ते स्वप्न साकारण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने, छत्रपती नव्हते ते, बाळच होते, बाळ शिवाजी ते, पण त्यांच्या नावाने त्यांनी मुद्रा तयार केली होती. म्हणजे राज्यकर्त्याला जी मुद्रा पाहिजे असते सत्ता दाखवण्याकरता, ती मुद्रा दिली आणि भगवा ध्वज दिला. या गोष्टी इतक्या सूचक आहेत, यातून त्यांना एक दिशा दिली की तुम्हाला हे स्वराज्य स्थापन करायचं आहे. आणि हा भगवा ध्वज कशाचा आहे? हा भगवा ध्वज अगदी फार प्राचीन काळात भगवा हा शब्द बुद्धासाठी वापरला जात होता. हे बुद्धाच्या चिवर जे आहे, जे त्यागाचं प्रतीक आहे, ज्यामध्ये करुणा आहेत, मैत्री आहे, शांती आहे, प्रेम आहे, या सगळ्या गोष्टींचा संस्कार घेणारा आणणारा भगवा ध्वज हा इकडे वारकरी संप्रदायाने मिरवला आपल्या खांद्यावर. इतके सगळे संदर्भ शिवाजी महाराजांना सांगणारे इतिहासकार, चरित्रकार किंवा विशेषतः गुरु, शिक्षक त्या ठिकाणी होते आणि त्या सगळ्यांनी हा संस्कार त्यांच्यावर केला. हा एक पहिला भाग. दुसरा गोष्ट की आईसोबत ते होते, तर आईने त्यांची काळजी जास्त घेतली.
कारण काय की त्यांच्याकडे तेवढंच एक भांडवल होतं की चारित्र्य हे महत्वाचं भांडवल होतं. जिजाऊ एकट्या होत्या तेव्हा त्या ठिकाणी त्यांना मदत करणारे त्यांचे बाहेरचे लोक होते, नव्हते असं नाही. पण शहाजीराजे नसताना त्यांना हे सगळं उभारावं लागलं. तेव्हा शिवाजी महाराजांना ह्या जबाबदारीची जाणीव होती आणि त्यांनी काही अधिकार दिले होते. म्हणजे जे किल्ले त्यांच्या जहागिरीच्या प्रदेशातले ते मोगलांचे असले किंवा आदिलशाहीचे असले तरी देखरेख करणं, डागडुजी करणं या निमित्ताने शिवाजी महाराजांनी एक एक किल्ला घेतलेला. अगदी वयाच्या 13व्या वर्षापासून त्या किल्ल्याला सुरुवात केली किल्ला घेण्याला आणि पुढे मग त्यांनी सवंगडी जमवले. त्या सवंगड्यांच्या माध्यमातून सैन्य जमवलं आणि त्या सैन्यातून पुढे स्वराज्याची उभारणी झाली. एखादा नेता हा जर व्यसनाधीन असेल, चरित्रहीन असेल तर त्याचे मित्रही तसेच असतात. तेव्हा त्यांच्या मित्रापैकी कोणीही चरित्रहीन नसल्याचा उल्लेख दिसतो. कोणीही व्यसनाधीन नव्हतं किंवा नरहर कुरुंदकरांसारख्या माणसांनी लिहून ठेवलंय त्यांच्या शिवचरित्रामध्ये की सम्राट अशोक हे फार मोठे सम्राट होते. आपल्या भारताचे पहिले सम्राट म्हणता येईल. पण त्यांच्याही तीक्ष्ण रक्षिता होत्या. किंवा अकबर हा एक मोठा सम्राट होता, पण त्याच्याही अनेक रकेल्या होत्या. पण शिवाजी महाराजांना एकही रकेली नव्हती. हे बाहेरच्यानी ते नव्हते आणि जी लग्न त्यांची झालेली आहे ती व्यावसायिक आपल्या राजकीय कारणात झाली आहे. म्हणून त्यांनी चरित्रहीन म्हणून त्यांच्यावर कोणी डाग लावेल असं कोणतेही कृत्य केलं नाही. पुढे ज्या काही वस्तू ते परदेशातून मागवित असत तर त्यात कुठेही मादक पदार्थाचा समावेश नाही. त्याची यादी आहे, सगळ्या याद्या उपलब्ध झाल्या आहेत. त्यात औषधं आहेत, अनेक गोष्टी आहेत. स्वराज्यासाठी लागणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. सुतळी खेड्यापासून अनेक गोष्टीचा उल्लेख आहे. पण त्यात कुठेही दारू किंवा इतर कोणत्या मादक पदार्थाचा उल्लेख नाही. म्हणजे ते व्यसनाधीन नव्हते. शिवाजी महाराजच व्यसनाधीन नव्हते, त्यांचे सहकारी व्यसनाधीन नव्हते, म्हणून ते स्वराज्याची उभारणी करू शकते. आता आजच्या तरुणांपुढे हा आदर्श शिवाजी महाराजांचा आहे काय? तर हा आदर्श नाही आहे. शिवाजी महाराजांचा चुकीचा आदर्श लोकांपुढे मांडतात. ते मुस्लिम विरोधी होते, हिंदुत्ववादी होते वगैरे वगैरे. गो ब्राह्मण प्रतिपालक, ब्राह्मणांचे समर्थक होते. त्यांच्या पालनाची जबाबदारी त्यांच्यावरती आणि गायीचं पालन करणार होते. आता गो ब्राह्मण प्रतिपालक मध्ये शिवाजी महाराजांच्या तबेल्यामध्ये घोडे होते, हत्ती होते. हत्तीखाना पिलखाना होता. पण कुठे गोरक्षण किंवा गायीचा गोठा असा कुठे दिसत नाही. त्या गायी त्यांनी पाळल्याचे उल्लेख कोणते ऐतिहासिक कागदपत्रात नाही. तरी त्यांना गो ब्राह्मण आणि ब्राह्मणांना त्यांनी शिक्षा केल्याचे उल्लेख आहे. उलट ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो असं एक पत्र आहे. पण त्यांनी असा भेदभाव जातीचाही केला नाही. तरी ह्या आजच्या तरुणामध्ये असा एक कुसंस्कार केला जातो की ते गो ब्राह्मण प्रतिपालक होते आणि ब्राह्मणांचे आणि गायीचे संरक्षक होते. इतर जातींशी त्यांचं काही घेणं देणं नव्हतं. असा एक कुसंस्कार केल्यामुळे आजची पिढी एकतर शिवचरित्रापासून दुरावली, खऱ्या शिवचरित्रापासून. दुसरी गोष्ट चंगळवादाचा उल्लेख तुम्ही केलाय. तर चंगळवाद काय येतो? आई वडील जर चंगळवादी असतील तर मुले चंगळवादी होतात. आणि तुम्ही मुलांना काय काय उपलब्ध करून देता, कोणकोणती साधने देता, पैसा किती देता, किती वेळ देता, स्वतः किती वेळ देता आणि त्याला स्वतःसाठी वेळ किती देता, शिक्षणासाठी कोणकोणत्या संधी उपलब्ध करून देता, यावर त्याचं चंगळवादी असणं आणि नसणं अवलंबून आहे. जो गरीब असेल तो चंगळवादी कसा असेल, कनिष्ठ मध्यमवर्गीय असेल तो चंगळवादी कसा असेल. तर चंगळवादी कोण आहे? जो सधन आहेत, सुखवस्तू आहेत, व्यापारी वर्ग आहे, राज्यकर्ते वर्ग आहेत, ज्यांच्याकडे गैरमार्गाने वाम मार्गाने पैसा आलेला आहे, त्यांची मुलं चंगळवादी झाली आहेत. सरसकट सगळ्या तरुणांना आपण हे दूषण देऊ शकत नाही. कारण तरुणांमध्ये खूप वेगळ्या क्षेत्रात प्रयोग करणारे तरुण सुद्धा आता पुढे आले आहेत. विज्ञानाच्या क्षेत्रात आहे, साहित्याच्या क्षेत्रात आहे, राजकारणात सुद्धा नीतिवान तरुण पुढे आले आहेत. तेव्हा सरसकट सगळ्या तरुणांना आपण असा दोष देऊ शकत नाही. आजची पिढी बिघडली आहे यावर माझा मुळीच विश्वास नाही. चंगळवादी लोक फक्त काही विशिष्ट वर्गातून आले आहेत. ह्या वास्तवावर आपण लक्ष द्यावं असं मला वाटतं. यातनं एक प्रश्न निर्माण झाला की प्रत्येक वेळी छत्रपती शिवजयंती आली की घोडे, तलवार अशा पद्धतीनं ते चरित्र आणि अशा पद्धतीच्या मिरवणुका निघतात. एक इतिहासाचा स्मरण म्हणून कधी ते ठीक आहे. पण आत्ता जर समजा छत्रपती शिवाजी महाराज असते, त्या काळात त्यांनी स्वराज्य उभं केलं. आत्ता जर समजा छत्रपती शिवाजी महाराज असते तर तुम्ही इतिहासाचे अभ्यासकात, तुम्ही त्यांचा बारकाईनं अभ्यास केलेला आहे. तुमचा किंबहुना संशोधनाचा विषयच तो होता. त्यामुळे मला सांगा की आत्ता आपण जर समजा शिवाजी महाराजांची प्रतिमा रेखाटायची म्हटली किंवा विचार करायचा म्हटला तर आत्ताचा शिवाजी कसा असता, आत्ताचे शिवाजी महाराज कसे असते, काय आपण विचार करू? नाही, आता हे जे मिरवणूक निघतात, मी एक मिरवणूक फार पूर्वी म्हणजे 35 वर्ष 36 वर्षापूर्वी अमरावतीला पाहिली होती की त्यामध्ये काही घोषणा दिल्या जात होत्या ज्याचा शिवचरित्राशी काही संबंध नव्हता. आणि त्यातल्या त्यात ज्या मिरवणुका काढीत असत त्या मुस्लिम वस्त्यातून मुद्दाम काढत असत आणि जिथे मस्जिद येईल त्या ठिकाणी तो ढोल ताशा वाजवायचे. एका गावात मी शिक्षक होतो अमरावती जिल्ह्यात.
त्या ठिकाणी रात्रभर ती मिरवणूक चालली आणि त्या मिरवणुकीत ढोल ताशी इतके बडवले गेले की ते फाटले आणि शेवटी मस्जिदीसमोर ते फुटले गेले. मस्जिदीतून कोणीही बाहेर आलं नाही, कोणी दगडफेक केली नाही. एक काळ असा होता की लोक सगळे ऐकत होते. पण पुढे मस्जिदीत राहणारे लोक सुद्धा आक्रमक झाले आणि मग दंगली झाल्या. अमरावतीच्या मिरवणुकीचा उल्लेख मी करतो की त्यावेळेस दंगली झाल्या आणि दंगलीत काही लोक मारले गेले, काही लोकांची घरं जाळली गेली आणि त्या सगळ्यात जास्त त्रास गरीब लोकांना झाला. या मिरवणुकीतून फारसं काही साध्य होत नाही, उन्माद निर्माण होतो. आता राहिला प्रश्न तलवारी किंवा भाले याचं प्रदर्शन करण्याचा, घोड्यावर जाण्याचा. आता तो शिवकालीन जे वातावरण आहे ते निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांचा असतो. आताच्या काळात तुम्ही भाले आणि तलवारी घरी रस्त्यावर घेऊन चालले तर तुम्हाला अटक होईल. आताही व्हायला पाहिजे खरं म्हटलं म्हणजे. जे शिवजयंतीच्या निमित्ताने भाले आणि तलवारी बाहेर काढतात त्यांना सुद्धा पोलिसांनी अटक करायला पाहिजे की ह्या तलवारी आणि भाले तुम्ही बाहेर कसे काय काढले, याचा दुरुपयोग होणार नाही कशावरून. कारण जे कायदे आहेत शस्त्राचे त्यात काठी तुम्हाला वापरता येईल, पण काठीला समजा खिळा असेल तर तो दोष मानला जातो, ते हत्यार मानलं जाते. म्हणजे लाकडाच्या काठीला खिळा असणं हे जर हत्यार असेल आपल्या इंडियन पिनल कोडमध्ये, आताच्या कायद्यावर, पोलिसांच्या कायद्यामध्ये, तर तलवारी बाहेर फिरवणं किंवा भाला बाहेर फिरवणं हा तर मोठा दोष आहे. तर त्यांना अटकच व्हायला पाहिजे. आताच्या मिरवणुका वेगळ्या पद्धतीने काढायला पाहिजे. ज्या मिरवणुकांमध्ये शिवरायांचं शिक्षण दिसेल, त्यांचा संस्कार दिसेल, स्वराज्याच्या उभारणीकरता त्यांनी केलेले प्रयत्न असतील तसे देखावे करायला पाहिजे. आणि जो संदेश शिवाजी महाराजांनी आज्ञापत्राच्या माध्यमातून दिला, पत्रांच्या माध्यमातून दिला, व्यापारासाठी जे काही त्यांनी धोरणं आखली होती, शेतकऱ्यांच्या शेतातल्या भाजीच्या देठाला सुद्धा स्पर्श करू नये अशा प्रकारचे आदेश होते. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी त्यांनी काय काय केलं की जंगल वाचलं पाहिजे, त्यासाठी त्यांनी कोणते आदेश दिले, आज्ञापत्रात काय म्हटलंय, अशा प्रकारचे देखावे केले पाहिजे. तलवारी आणि भाले हे मिळून काही तुम्ही शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व पुढे आणू शकत नाही. उलट व्यक्तिमत्व झाकण्याची शक्यता जास्त असते. आता शिवाजी महाराज असतील तर संविधानाच्या नियमानुसार तुम्हाला इंडियन पिनल कोड जे लागू आहे त्या इंडियन पिनल कोडनुसार कुणालाही तलवार आणि भाले मिरवता आले नसते. स्वतः शिवाजी महाराजांनी त्याला विरोध केला असता. आता तर महाराष्ट्रात असं घडते आहे की एखादा आमदार पोलीस स्टेशनमध्ये पिस्तूल आणि गोळीबार करतो, एखादा आमदार भर गर्दीवर हवेत गोळीबार करतो, तरी त्यांच्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई होत नाही. अशा विचित्र काळामध्ये आपण ह्या शस्त्रांची चर्चा करतोय. तर जे लोक अशा तऱ्हेने शस्त्र मिळवतात त्यांनी तरी काळजी घ्यायलाच पाहिजे. पण एकंदर शिवचरित्र पुढे आणणार असेल, त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला पुढच्या पिढीला सांगायचं असेल, तर त्यांची सर्वधर्म समभावाची जी संकल्पना आहे, त्यांच्या सैन्यामध्ये साधारणतः 300-350 लोक एका वेळेस मुस्लिम लोक त्यांच्या सैन्यात सामील झाले होते असा उल्लेख आहे. काही लोक 35% मुस्लिम होते असं म्हणतात, त्याला काही पुरावा नाहीये. पण त्यांचे अंगरक्षक मुस्लिम होते. त्यांच्या तोफखानाचा प्रमुख दौलत खान सारखा मुस्लिम होता. ख्रिस्ती लोक त्यांच्यासोबत होते, शेणवी होते, पारशी लोक होते. सगळ्या जाती धर्माचे लोक त्यांच्या स्वराज्याच्या उभारणीत मदत करत होते. अशा काळामध्ये सर्वधर्म समभावाचा संदेश देणारे देखावे आपण करायला पाहिजे. आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी कोणतेही नियम केले, वनाच्या रक्षणाने काय केले त्याचे आपण देखावे करायला पाहिजेत. म्हणजे खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचं चरित्र आपल्याला समजलं आणि शिवजयंती आपण साजरी केली खऱ्या अर्थाने असं समजता येईल. अन्यथा आपण शिवचरित्र अजूनही विकृत करतो आहोत. शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व किंवा त्यांच्याबद्दलची जी प्रतिमा आहे ती डागाळतोय असा अर्थ त्याचा होईल, असं एक शिवचरित्रकार आणि एक शिवभक्त म्हणून मला वाटतं. धन्यवाद डॉक्टर अशोक राणा सर. तुम्ही मॅक्स महाराष्ट्राशी शिवजयंतीच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीच्या संदर्भात तुम्ही माहिती दिली आणि संवाद साधला आणि अत्यंत महत्वाची आणि लोकांना असं खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूणच व्यक्तिमत्वाकडे आणि चरित्राकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी आपल्या प्रेक्षकांना मिळेल जे जे ही संवाद ऐकतील. वास्तविकता कुठलाही महापुरुष जो असतो तो त्या देशाचं प्रेरणास्त्रोत किंवा असं समजू शकतो की प्रकाशाचे सूर्य असतात. हे त्यांनी केलेल्या पराक्रमातून आपण प्रेरणा ऊर्जा घ्यायचं असतं आणि स्वतःचं आयुष्य हे अशा पद्धतीनं उजळमान करायचं असतं किंवा प्रकाशित करायचं असतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सुद्धा असे संकल्प करूया की छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून, त्यांच्या जीवनातून जे चांगलं आहे ते घेऊन आपलं स्वतःचं जीवन तर चांगलं करूया, कुटुंबाचं करूया आणि समाजाचं सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी जशी काळजी घेतली तशी घेऊया. तुम्ही हा सगळा संवाद आणि सगळी माहिती ऐकलेली आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.
आवाज महाराष्ट्राचा.